श्री स्वामी समर्थ. शिवलिंग देवघरात ठेवण्याबाबतचे 18 नियम आणि योग्य दिशा कोणती व पूजा कशी करावी आज आपण बघणार आहोत. देवघरात शिवलिंग ठेवताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. शिवलिंगाची स्थापना योग्य दिशेला करावी आणि त्याची नियमित पूजा करावी. घरात एकच शिवलिंग ठेवावे आणि ते स्वच्छ ठेवावे. नंबर 1. दिशा. शिवलिंगाची स्थापना पूर्वेकडील भिंतीजवळ करावी जेणेकरून पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्वेकडे असेल. नंबर 2. स्वच्छता. शिवलिंग नेहमी स्वच्छ ठेवावे. नियमितपणे अभिषेक करावा. नंबर 3. एकच शिवलिंग. घरात एकच शिवलिंग ठेवावे. नंबर 4. योग्य धातू. पारद किंवा नर्मदेश्वर शिवलिंग घरासाठी शुभ मानले जाते असे शास्त्रात सांगितले आहे. नंबर 5. पूजन. शिवलिंगाची नियमित पूजा करावी ज्यामध्ये अभिषेक, धूप, दीप आणि नैवेद्य यांचा समावेश असावा. नंबर 6. नियम. शिवलिंगाची स्थापना आणि पूजा करताना वास्तुशास्त्रातील नियमांचे पालन करावे. नंबर 7. शिवलिंगाची निवड. शिवलिंगाचा आकार आणि प्रकार निवडताना ते तुमच्या घराच्या जागेनुसार आणि तुमच्या श्रद्धेनुसार असावे. पूजा साहित्य. पूजेसाठी योग्य साहित्य जसे की दूध, पाणी, बेलपत्र, फुले इत्यादी गोष्टी तयार ठेवाव्यात. नंबर 9. नियमितता. शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. नंबर 10. स्थान. देवघरात शिवलिंगासाठी एक विशिष्ट आणि पवित्र स्थान असावे. नंबर 11. शिवपुराण. शिवपुराणानुसार शिवलिंगाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. नंबर 12. घरात सोमवारी किंवा श्रावणात रुद्राभिषेक करत असाल तर शिवलिंगावर नाग आणि समोर नंदी ठेवू नये. नंबर 13. इतर वेळी शिवलिंगावर नाग असलेली पिंड देवघरात ठेवण्यास काहीच हरकत नाही. पुढे नंदी महाराज असतील तर उत्तमच. नंबर 14. शिवलिंगाची निमुळती बाजू जिला वाहिनी असे म्हणतो ती उत्तर दिशेला हवी. नंबर 15. शिवलिंगाची पूजा करताना त्याला भस्मलेपन करावे. कुंकू लावू नये. पांढरी फुले आणि बेल वाहावे. नंबर 16. शिवलिंगाला गंधलेपन करताना अनामिका, मध्यमा आणि तर्जनीचा एकत्रित वापर करावा. नंबर 17. अशी शेवटची 3 बोटे एकत्रित ओढल्याने तयार होणाऱ्या गंधाला त्रिपुंड असे म्हणतात. ते चंदन किंवा भस्माने लावले जाते. नंबर 18. देवघरात शिवलिंग नसेल तर रुद्राक्षावरही अभिषेक करता येतो. जय जय स्वामी समर्थ. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.